स्टार्ट परिच्छेद. आरोपी विरुद्ध मुंबई प्रतिबंधक कायदा 1949 चे कलम 65(ई) नुसार खटला चालविण्यात आला. अभियोग पक्षाची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 2/4/2017 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास मौजे खंडाळा तालुका वैजापूर येथे आरोपी विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारू भिंगरी संत्राच्या 180 मिलीलिटरच्या 10 बाटल्या अवैधरित्या ताब्यात मिळून आला. करिता फिर्यादी सहाय्यक श्री नारायण घुगे यांनी आरोपी विरोधात वैजापूर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. परिच्छेद. सदरच्या तक्रारीनुसार आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 141/2017 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सहाय्यक श्री N.A. घुगे यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी त्यांच्या तपासात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 161 अन्वये साक्षीदारांचे जबाब नोंदविले. घटनास्थळाचा व जप्ती पंचनामा केला. अटक पंचनामा केला. आरोपी विरुद्ध पुरेसा पुरावा मिळून आल्याने तपासाअंती त्यांनी मुंबई प्रतिबंधक कायदा 1949 चे 65(ई) नुसार दोषारोपपत्र दाखल केले. परिच्छेद. प्रकरणाची सूचना मिळाल्यानंतर आरोपी हा प्रकरणामध्ये हजर झाला. आरोपी विरुद्ध मुंबई प्रतिबंधक कायदा 1949 चे कलम 65(ई) प्रमाणे दोषारोप निशाणी 13 वर निश्चित केला. आरोपीने निशाणी 14 अनुसार गुन्हा नाकबूल करून संपरीक्षेची तयारी दर्शविली. परिच्छेद. प्रस्तुत प्रकरणात अभियोग पक्षाने पंचसाक्षीदार दत्ता यास निशाणी क्रमांक 16 वर तपासले. प्रस्तुत प्रकरणातील इतर साक्षीदारांना तपासण्यासाठी अभियोग पक्षाला वारंवार संधी देऊनही अभियोग पक्षाने उर्वरित साक्षीदारांची साक्ष नोंदविली नाही. त्यामुळे निशाणी 1 वरील आदेशानुसार सदरचे प्रकरण संपरीक्षेच्या पुढील टप्प्यास ठेवण्यात आले. अभिलेखावरती आरोपी विरुद्ध गुन्हादर्शक स्थिती आढळून न आल्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 313(1)(ब) प्रमाणे आरोपीचे निवेदन नोंदविण्यात आले नाही. परिच्छेद. आरोपी विरुद्ध ठेवण्यात आलेले दोषारोप सिद्ध करण्यासाठी अभियोग पक्षाने पंचसाक्षीदार दत्ता यास तपासले. सदर साक्षीदाराने त्याच्या पुराव्यामध्ये असे कथन केले आहे की तो आरोपीस ओळखत नाही. तो त्याचे कामानिमित्त वैजापूर पोलीस स्टेशन येथे गेला असता पोलिसांनी त्याची एका कागदावर स्वाक्षरी घेतली होती. त्यास दिनांक 2/4/2017 रोजीचा जप्ती पंचनामा दाखविण्यात आला असता त्याने त्याची स्वाक्षरी मान्य करून पंचनाम्यातील मजकूर मान्य नसल्याचे कथन केले. सदरील साक्षीदार हा फितूर झाल्यामुळे अभियोग पक्षाच्या वतीने विचारण्यात आलेल्या सूचक प्रश्नांमध्ये त्याने अभियोग पक्षास सहकार्य केलेले नाही. परिच्छेद. फौजदारी प्रकरणामध्ये अभियोग पक्षाने आरोपी विरुद्ध ठेवलेले दोषारोप हे संशयापलीकडे जाऊन सिद्ध करणे अपेक्षित आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये अभिलेखाचे अवलोकन केले असता असे दिसते की पंच साक्षीदारांनी पूरक अशी साक्ष दिलेली नाही. या न्यायालयाने वारंवार आदेश करून प्रकरणातील फिर्यादी व तपासी अधिकारी यांना समन्स काढले होते, तरी देखील प्रकरणातील फिर्यादी अथवा तपासी अधिकारी
यांची देखील साक्ष अभियोग पक्षाने नोंदवलेली नाही. फिर्यादी अथवा तपासी अधिकारी यांची साक्ष अभियोग पक्षाने का नोंदवली नाही याचा खुलासा देखील अभिलेखावर आलेला नाही. त्यामुळे अभियोग पक्षाच्या कथनाप्रमाणे घटना घडली होती किंवा कसे याबाबत संशय निर्माण होतो. या उपरोक्ष सदरची दारू ही देशी दारू होती किंवा कसे याबाबतचा रासायनिक पृथक्करणाचा अहवाल देखील अभिलेखावर दाखल केलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून जी दारू जप्त केली होती ती देशी दारूच होती किंवा कसे हे साबित होत नाही. तसेच ज्या पंचाच्या समक्ष दारू जप्त केलेली आहे त्या पंच साक्षीदारांनी अभियोग पक्षास सहकार्य केलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून दारू जप्त केली होती किंवा कसे याबाबत शंका निर्माण होते. परिच्छेद या उपर प्रकरणातील तपासी अधिकारी व फिर्यादी यांनी देखील प्रकरणामध्ये हजर होऊन साक्ष दिलेली नाही. त्यामुळे तपासी अधिकाऱ्यांनी जप्त केलेला मुद्देमाल हा देशी दारूच होता ही बाब सिद्ध झालेली नाही. अभियोग पक्षाने स्वतंत्र अशा एकाही साक्षीदाराची साक्ष नोंदवली नसल्यामुळे आरोपी त्याच्या ताब्यात देशी दारू बाळगताना आढळून आला ही बाब सिद्ध करण्यात अभियोग पक्ष संपूर्णतः अपयशी ठरला आहे. करिता मुद्दा क्रमांक 1चे उत्तर नकारार्थी नोंदवित आहे. परिच्छेद अभियोग पक्षाने आरोपी हा त्याच्या ताब्यात 10 देशी दारूच्या बाटल्या बाळगताना मिळून आला हे सिद्ध करण्यास संपूर्णतः अपयशी ठरला आहे. जोपर्यंत आरोपी विरुद्ध आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कायदा आरोपीस निरपराध समजतो. आरोपीचा तो संविधानात्मक हक्कही आहे. त्यामुळे आरोपी सदर गुन्ह्यातून मुक्त होण्यास पात्र आहे. सबब मुद्दा क्रमांक 2 करिता खालील आदेश पारित करीत आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 248(1) अन्वये आरोपी याची मुंबई प्रतिबंधक कायदा 1949 चे कलम 65(e) नुसार गुन्हा केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. स्टॉप.